काय काय पाहिलं होतं बघा आपण, आठवतंय का बघा? त्यामध्ये जे भाग बघितला होता आपण, पहिला जो सगळ्यात भाग महत्त्वाचा, सक्सेसर ऑफ द अशोका, अशोकाचे जे काही उत्तराधिकारी आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर अजून कोण आलेलं बघा? आरती सुतार, गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यानंतर काय बघा, आपण बघितलं ते पुराणामध्ये काय माहिती सांगितलेली आहे की सेव्हरली लिटररी सोर्सेस, म्हणजे पुराणात त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. पुराण आपण दुसरं आलं की बाबा अवदान लिटरेचर, अवदान, वाङ्मय, हे वाङ्मयीन सोर्सेस मध्ये दिलेली माहिती बघा. वाङ्मयीन संसाधन किंवा साधनं, वाङ्मयीन साधने. तिसरं आहे बघा जैन लेखन, त्यामध्ये आपल्याला या काळाची माहिती दिलेली. जैन लेखन यामध्ये आपल्याला ह्याबद्दलची माहिती दिलेली दिसते. सेव्हरल लिटररी रूलर्स टेक्स्ट लाईक पुराणा, अवदाना अँड द जैन अकाउंट गिव्ह डिफरंट डिटेल्स ऑफ Ashoka's successor. It is suggested that after the death of Ashoka, the empire was divided among the surviving. आपण पाहिलेलं आहे जे काही मुलं त्यांच्यामध्ये विभागले गेलेले, त्याची नावं पण दिली होती बघा या ठिकाणी. कुणाला आहे बघा, दशरथ आहे, संप्रती आहे, सलेशुक आहे, देववर्मन आहे, सलेशुक देववर्मन, आणि त्याच्यानंतर काय सतधन्वान और बृहद्रथ इज द लास्ट रूलर ऑफ द मौर्यन एम्पायर. However, it is difficult to ascertain their exact period. त्यांचा कालखंड एक्झॅक्टली काय सांगता येत नाही, पण ते आपल्याला त्या काळातले असणारे रूलर्स म्हणून आपल्याला बघायला, त्या काळातले रूलर्स आहेत ते आपल्याला त्यांना दिसतात. अशोका, द एम्पायर गॉट फ्रॅगमेंटेड अँड देअर वॉज अ क्विक सक्सेशन ऑफ रूलर. त्यातनं वारसा युद्ध आपल्याला सुरू झालेलं, प्रत्येकाला सत्ता मिळवायची त्यासाठी आपल्याला असणारा लढाई दिसते. महत्वाचे जे काही राज्यकर्ते सोडल्यानंतर आपल्याला तेवढा पॉवरफुल राजा किंवा रूलर मिळालेला नाही बघा. पॉवरफुल मध्ये कोण आहे बघा? चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसारा आणि अशोका. had organized the administration in such a way that it needed strict supervision. The quick succession of kings made this different, as none of the ruler could actually settle down and be in the control of things. Linked to this in the fact that dynastic empire depend upon much on the ability of rulers. But the successor of Ashoka failed in this respect. Each one of the ruler only ruled for a short period of time, therefore could not formulate either new policies of governance or maintain the old one. The partition of the empire is in itself enough to show that the process of disintegration. त्यातली जी फाळणी झाली, साम्राज्याची फाळणी झाली, त्यातनं विघटनाची सुरुवात आपल्याला झालेली. फाळणी झाली त्यातनं विघटनाची सुरुवात आपल्याला झालेली. had begun immediately after the death of Ashoka. Other political factors for disintegration. अन्य काही घटक आहेत बघा विघटनाचे, त्यामधले काय बघा? other political factors for disintegration. The administrative death of Ashoka regarding the important factor. काय? प्रशासकीय घटक हा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रशासकीय घटक हा एक आहे बघा महत्त्वाचा. The Ashoka's successor was there whether to continue his policy of Dhamma and his predominance in the government. धम्म धोरणाचा झालेला काय परिणाम आहे? धम्म धोरण याचा काय प्रभाव पडलेला, त्याचं काय महत्व अधोरेखित झालेलं त्याच्या आधारे बघायला लागेल. It is not clear whether despite Ashoka's personal extortion, his successor attached the same kind of importance to Dhamma as he himself had done. Another related feature of the political importance of Dhamma was the existence of large body of officials of the state called the धम्म महामात्य. या आपल्याला मोठं काय धम्म ह्या तत्वज्ञानाचे किंवा धम्माचा प्रसार करण्यासाठी धम्म महामात्य नावाचं आपल्याला असलेलं काय दिसतं पद तयार आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसतं. पद तयार केलेलं दिसतं. And oppressive during the latter half of Ashoka region, since these functionaries were ultimately held together by a power structure with the king at center. यामध्ये काय बाबा पॉवर सेंटर आहे, त्याचबरोबर काय म्हणतात की केंद्रबिंदू जे आहे त्याचा राजा केंद्रित असलेला आपल्याला दिसतं. राजाच्या केंद्रित असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. राज्य केंद्रित आपल्याला त्यामध्ये काय काय बाबा राजा केंद्रित आपल्याला प्रशासन आहे आणि
त्या प्रशासनातनच बाकीच्या गोष्टी आपल्याला आलेल्या दिसतात बघा, प्रशासनातनं आलेल्या दिसतात. पुढं काय, द किंग बिकेम द वीक अँड द होल ऍडमिनिस्ट्रेशन नॅचरली वीक. म्हणजे राजा जर मजबूत नसेल तर प्रशासन ही कमजोर होणार. म्हणजे ह्या पद्धतीचं आपल्याला नेचर ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर आफ्टर द अशोका किंवा लॅटर मौर्य सुद्धा आपण म्हणता येऊ शकतं का हा टर्म बघा. लॅटर मुघल, लॅटर तुगलक, तसं लॅटर मुघल म्हणता येईल का. वीक रुलर, सेंटर बिकम द वीक अँड द प्रोव्हिन्सेस टू स्टार्टेड ब्रेकिंग अवे. जर केंद्रच कमजोर झालं तर काय म्हणता येईल की सेंटर हलणार बघा. सेंटर हललं की मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे तुकडे पडणार. The official of the states were personally selected by the king and owed loyalty only to him. Once weak ruler came and ruled for short duration of time, it is resulted in an overwhelming number of new officials constantly emerging and owing only personal loyalty to their respective kings and not to the state. The provincial government under the latter Maurya thus increasingly began to question the center's authority. Center's authority आपल्याला through one cannot accept the notion that where popular uprising wrecking Mauryan states control, and one can strongly suggest that social basis of Mauryan bureaucracy was under the stress and the strain, resulting in inefficient administration unable to maintain social order in general. The complex system of spies under the later Maurya collapsed. काय म्हणता येईल की हेर व्यवस्था ही नष्ट झाली, हेर व्यवस्था कोलमडली, त्यानंही आपल्याला डिसइंटिग्रेशन झालेलं दिसतं. हेर व्यवस्था कोलमडली, यातनं आपल्याला प्रॉब्लेम झाला. There were thus no means through which the king could either gauge the public opinion in the empire or check on the corruption which had inevitable set in one's weak ruler in power at the center. काय म्हणता येईल, कमजोर सत्ताधारी त्यातनं आल्यामुळं जे काही म्हणता येईल की त्यातल्या त्यात दुसरा असा भाग आहे की हेर व्यवस्था, स्पाय सिस्टीम पण कोलमडली, कोलॅप्स ऑफ द स्पाय सिस्टीम. याच्यामुळेही मौर्य साम्राज्य लयास गेलं दिसतं. ओके, at this stage we need to emphatically state that decline of Magadhan empire cannot be satisfactorily explained by merely stating that there were weak successor or that was the military inactivity. कमजोर राज्य करता की लष्करी निष्क्रियता हाही भाग आपल्याला बघायला पाहिजे. कमजोर काय किंवा लष्कराची किंवा सैनिकाची निष्क्रियता, सैनिकी निष्क्रियता हाही त्यामध्ये भाग आहे का. लष्करी निष्क्रियता, that were popular uprising. Each of these was in fact fundamental link to the particular nature of the Mauryan imperial bureaucratic setup, and once this started cracking up, the whole political structure was at stake. त्यातनं मग सगळी राजकीय संरचनाच पणास लागलेली दिसते, त्याच्यामुळे ती सत्ता गेलेली. नंतर अशोका आणि त्याच्या धोरणामुळे काय झालेलं आहे का, म्हणजे हे काय आहे बघा. अशोका आणि अशोकाच्या धोरणामुळे झालेला आहे. अशोका धोरणामुळे विघटन कसे झाले, विघटनास कारणीभूत कसं झालं ते बघू. काय काय त्यात सांगता येईल बघा तुम्हाला, कोणता कोणता घटक सांगतात, कोणती धोरण अशी अशोकाची होती ज्यानं ऱ्हासाला जाण्यास मजबूर केलेलं दिसत. काय दिसतंय बघा, कुठली कुठली कारणं दिसतात बघा, कोणती कोणती कारणं दिसतात की असं वाटतं. त्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की अशोकाच्या ह्या धोरणामुळं मौर्य साम्राज्य लयास गेलं किंवा विघटनास मजबूर झाले. मेनी स्कॉलर हॅव ओपिन, अनेक अभ्यासक त्याबद्दल अशोकाचे राजकीय निर्णय यातनं प्रॉब्लेम झालेला दिसतो. Effect of this decision were responsible for the disintegration of the Mauryan Empire. First, there are those scholars who maintain the Pushyamitra Shunga, who killed the last Mauryan emperor. सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगितलं की पुष्यमित्र शुंगाला त्यांनी ठेवलं कमांडर किंवा ते काय म्हणता येईल की रिप्रेझेंट अ स्ट्रॉंग ब्राह्मणिकल रिएक्शन अगेन्स्ट प्रो बुद्धिस्ट पॉलिसी ऑफ अशोका, प्रो जैन पॉलिसी ऑफ सम ऑफ हिज सक्सेसर.
म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्राह्मणिकल टेंडन्सी, ब्राह्मणिकल प्रतिक्रिया किंवा ब्राह्मणिकल एक्सप्रेशन असणाऱ्या पुष्यमित्र शृंगाला तुम्ही काय काय केलेलं आहे, कमांडर केलेलं आहे, सैनिकी कमांडर आहे. हे करणं सगळ्यात महत्वाचं धोरण आपल्याला आहे. The suggest that Dhamma Mahamat, a special officer of Dhamma, appointed by Ashoka, destroy the prestige of the Brahmana. धम्म महामात्य या अधिकाऱ्यामुळं ब्राह्मणांची प्रतिष्ठा त्यामुळं कमी झालेली दिसते. ही एक आपल्याला कारण अभ्यासक सांगतात बघा. धम्म महामात्य याच्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल की ब्राह्मणांची प्रतिष्ठा कमी झालेली दिसते. These officials disallowed the Brahmana to continue their tradition and laws of punishment and स्मृती injunctions. स्मृती असू द्या किंवा ब्राह्मणिझमचे काही वर्चस्व त्यातनं, म्हणजे काय ब्राह्मणिझमच्या वर्चस्वाला या धम्म महामाती या पदांना धक्का बसला. त्यातनं रिॲक्शन आपल्याला पुष्यमित्र शृंगाचे आलेले दिसते आणि त्याची अपॉइंटमेंट कमांडर म्हणून. However, there are no direct evidence to support the above. ह्याला वरचा अभ्यास वरच्या विधानाला आपल्याला डायरेक्ट काय म्हणतात पाठिंबा देणारं विधान मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, द अशोका इन्स्क्रिप्शन्स क्लिअरली सेज दॅट धम्म महामात्य वेअर टू रिस्पेक्ट द ब्राह्मण अँड द श्रमणा अलाइक. म्हणजे धम्म महामात्य ब्राह्मण आणि श्रमण दोघांचा आदर करतो असले तरी याला हे सपोर्ट वरच्या विधानाला सपोर्ट करता येत नाही, कारण काय स्ट्रॉंग आपल्याला एव्हिडन्स असला पाहिजे. इट इज however possible that in the latter year these officers may have become unpopular among the people. सुरुवातीच्या काळात हे तसे अधिकारी अप्रिय अधिकारी नसावेत, नंतरच्या काळात त्यांच्याबद्दलची अप्रियता किंवा अनपॉप्युलर कुप्रसिद्धी वाढली असावी, त्याच्यामुळे हे आपल्याला झालं असेल. Thus to argue that the interests of the Brahmanas were harmed by the Ashoka's policy and the Pushyamitra, a Brahmana general engineer, a revolt cannot be accepted for the simple reason that if Ashoka's policies were no harmful and this could have happened immediately after his death. अशोकाच्या मृत्यूनंतर आपल्याला काय झालेली आफ्टर हिज डेथ. अकॉर्डिंग टू अनदर ग्रुप ऑफ स्कॉलर, आणखी काय अभ्यासकाचा दुसरा गट आहे तो काय म्हणतो बघा, अशोकाच पॅसिफिस्ट पॉलिसी ॲज अ फॅक्टर ऑफ मोरल डिक्लाइन. शांततावादी धोरण, अशोकाचं शांततावादी धोरण यात नाही प्रॉब्लेम झाला असा. अशोकाचे शांततावादी धोरण, अशोकाचे शांततावादी धोरण यातनही तो प्रॉब्लेम झाला असावा. This explanation focuses on Ashoka's policy of the ahimsa or the non-violence. Non-violence on the part of king also mean that he no longer existed is a control over officials, particularly in the provinces, who had become oppressive and ought to have been controlled. The above image of Ashoka is far from correct. जे योग्य आहे त्याच्यापासून आपल्याला जास्त खेचलेली किंवा जास्त ताणलेली प्रतिमा दिसते का. शांततावादी धोरण जरी असलं तर अशोका आपल्याला शिलालेखांमध्ये जे लोक सोशल ऑर्डर काय म्हणतात डिस्टर्ब करतात त्यांना आदेश पण देताना दिसतो बघा, तुम्ही शांत बसा अन्यथा तुमच्यावरती माझ्याकडून आक्रमण होईल, अशा प्रकारचा आदेश पण अशोका देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. There was, however, no extreme stand on this issue, as dislike for killing of animals for foods and sacrifice did not, in fact, terminate the policy of palace to continue killing animals for food, though on a reduced scale. Also in governance and criminal justice, death penalty should have been done away with, but this was not so. Further, we have no evidence of the army having been demobilized. म्हणजे लष्कर विसर्जित केलं, लष्करच नव्हतं किंवा लष्करांची ताकद कमी केली असा आपल्याला कुठेही पुरावा सापडत नाही बघा, आपल्याला असा कुठेही पुरावा या ठिकाणी सापडत नाही. सो इवन अ हिंट इन द इन्स्क्रिप्शन टू सच पॉलिसी बीइंग इंटेंडेड, असे कुठेही कोणत्याही अभिलेखामध्ये इन्स्क्रिप्शन मध्ये तशा प्रकारची माहिती आपल्याला असलेली दिसत नाही. द एव्हिडन्स वन हॅज इज दॅट ऑफ ओनली वन कॅम्पेन कंडक्टेड अगेन्स्ट कलिंगा which had ended in ruthless defeat of the latter. Had Ashoka been such a pacifist, he should have reinstated Kalinga as an independent kingdom, but as a practical ruler, he maintained the supremacy of Magadha over it. There are innumerable other indications of Ashoka's assertion of his control over the different people of his empire, particularly his warning to the tribe made it very clear that the misconduct of the tribe living within his empire
would be tolerated up to a point only and not beyond that. All these steps were taken by Ashoka to see that the empire was kept secure. ह्यातनं काय साम्राज्य असं नीट राहावं एवढाच त्या पाठीमागे येतो होता. Thus to conclude the policy of अहिंसा, अहिंसा या धोरणाबद्दल आपल्याला सांगत असताना अशोकाच्या डिक्लाइनचं कारण आपण त्यात बघत असताना अहिंसा या धोरणाकडे पाहत असताना काय काय जाणवतं आपल्याला धोरणाकडे पाहायला लागलो आपण. इज अ नो वीकन आर्मी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीज ऑफ द मोरन एम्पायर. तरीही आपल्याला अहिंसा या तत्वाकडे बघत असलं तरी कमजोर झालेलं लष्कर कुठं सापडत नाही किंवा त्याचबरोबर काय म्हणता येईल की प्रशासकीय संरचना मौर्यांची कुठेही कमजोर पडलेली आपल्याला दिसत नाही. पुष्यमित्र शुंग वॉज आफ्टर ऑल अ जनरल ऑफ द मोरन एम्पायर आर्मी. म्हणजे जरी हे आपण म्हणलं एखाद्या वेळेस आपण असं मान्य केलं बाबा द मिलिटरी और पॅसिफिस्ट पॉलिसी और द अहिंसा पॉलिसी ऑफ अशोका हॅज the cause of the decline of Mauryan Empire. But who has ended the Mauryan ruler? The Pushyamitra Shunga, who is the army general of Mauryan Empire. And half a century after the Ashoka, he is said to have prevented the Greeks from the entering Madhya Desh. तरी यार आपल्याला मध्य देशामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की एंट्री करण्यापासून ग्रीकांना थांबवलेलं आपल्याला दिसतं. According to Romila Thapar, even an entire generation of pacifism cannot weaken an empire. Entire generation of pacifism, शांततावादी तहामुळे किंवा शांततावादी धोरणामुळे कोणतेही साम्राज्य विकसित झालेलं नाही. लीड टू ए डिसइंटिग्रेशन, तर विघटन होऊ शकतं पण ते विकन नाही. बॅटल अँड टेरिटोरियल ॲक्विजिशन आर नॉट अलोन रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिएशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ एम्पायर. म्हणजे काय लढाया आणि प्रादेशिक विस्तार करण्यातनं कोण फक्त त्याच कारणामुळे साम्राज्य निर्माण होत नसतं किंवा बनत नसतं. देयर मस्ट बी सॉट इन अदर डिरेक्शन. त्याच्याशिवाय आणखी काही मार्गाने त्या मोरियन डिक्लाइनच्या कारणाकडे ते बघायला पाहिजे असं आपल्याला सांगितलेलं दिसतं. इकॉनॉमिक आर्थिक समस्या काय काय होत्या डीडी कोसंबनी सांगितलेलं बघा. आर्थिक समस्या समस्या काय बघा. कोसंबी stress on the economic policies that the Maurya faced. He indicated that there were financial constraints on the Mauryan economy. The state took excessive measures to increase the taxes on a variety of things. वेगळ्या काय excessive measure to increase the taxes on variety. वेगळ्या गोष्टीवर करात वाढ झालेली. करामध्ये अतिरिक्त वाढ, करात जास्त वाढ झाली. ही एक कारण आहे आर्थिक समस्या. That the Panchmark coin of this period show evidence of debasement of the currency. पैशाचं अवमूल्यन आपल्याला झालेलं. Latter argument is based on statistical analysis of the Panchmark coin of the period. Some of the Kosambi's view, which have now generally been accepted as a crucial factor in bringing about major changes in the Magadhan Empire and thereby its ultimate decline, are briefly as follows. It is suggested that gradually the state monopoly of metal was being lost. राज्याचं वर्चस्व आपल्याला धातूवरचं कमी झालं. राज्याचं मेटलवरचं धातूवरचे वर्चस्व नष्ट झाले, संपले. वर्चस्व संपले. The demand on iron, so crucial for the expanding agrarian economy, could no longer be met by the Magad alone. In fact, there were attempts to locate and develop new sources of it in the Deccan. Though such pockets of iron ore were found in the Andhra and Karnataka, the Magadhan state found it a costly operation to tap these pockets. मोर्यन काळातल्या ही जी संसाधने किंवा साधने ही मिळवण्यासाठी त्याला अति खर्चिक असलेलं दिसतं. Of the many problems they faced in this connection was also protection of mining areas from the intrusion by the local chiefs. स्थानिक लोकांकडून पेक्षा काय संरक्षण केलेलं दिसतं. Another point which is stressed in that expansion in cultivation and extensive use of forest, wood, deforestation in general may lead to flood and famine. म्हणजे कशामुळं काय अति लागवड नाही, लागवडीचा विस्तार दुसरं काय बघा
जंगलातील लाकडाचा जास्त वापर, जंगलातील लाकडाचा जास्त वापर अँड जंगलतोड यातून पूर आणि दुष्काळासारखी परिस्थिती in कुठे there is in fact evidence of big famine in North Bengal during the Mauryan period. बंगालमध्ये, उत्तर बंगालमध्ये मोठ्या दुष्काळाची माहिती आपल्याला त्या काळात मिळते. Thus many factors may have been combined to bring down the drastically amount of state revenue. मग बंगालमध्ये आपल्याला बंगाल कलिंगाच्या त्यातला असणार ओरिसा त्यात, तर त्यातनं मोठा महसुलाचा भाग हा राज्य संस्थेच्या हातात गेलेला दिसतो. का तर पूर आल्या कारणाने. In a centralized administrative system, the problem of not having enough revenue created many acute difficulties. पुरेसा महसूल नसल्या कारणाने आणखी काही त्यातनं समस्या निर्माण झालेल्या दिसतात. To enhance the revenues, the Arthashastra suggested that taxes should be imposed even on actors, prostitutes and so on. म्हणजे वेश्या व्यवसाय करणारे कलाकार आहेत त्यांच्यावर पण आपल्याला टॅक्स लावलेला दिसतो. The tendency to tax everything could be taxed, emerging out of the necessity of the treasury needing more funds. अतिरिक्त आणखी त्यामध्ये आपल्याला फंडची आवश्यकता होती. The currency having become debased due to inflation. The Arthashastra measure to be adopted in times of the emergency are interpreted in this light. Further, the decreasing silver content of the punchmark coin attributed to the Latin Mauryan ruler, that debasement had actually taken place to meet the needs of the depleted treasury. काय तिजोरी आपल्याला काय म्हणतात खडखडाट तिजोरीमध्ये झालेली दिसतो. तिजोरीमध्ये आपल्याला मोकळी तिजोरी झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते. The burden of expenditure has also increased. This can be seen in the large amount of money spent under the Ashoka for public work. Also his tour and those of his officials meant using up the surplus wherever it was available. The earlier stringent measure of the state control on finances had begun to change even Ashoka's region. राज्याचं जे नियंत्रण होतं वित्तावरचं ते आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेलं दिसतं. राज्याचं जे नियंत्रण आहे ते कमी झालेल्या ठिकाणी दिसतं. रोमेला थापरांनी काय सांगतात डीडी कोसंबी बघितलं आपण, आता रोमेला थापर परत एकदा बघूया. Romela Thapar had further commented on this issue. According to the debasement of coins need not necessarily have pressure on general economy. In fact, it is difficult to say precisely where the debasement of the coin took place. In positive terms, she argues that for many parts of the Indian subcontinent, the general picture of the economy on the basis of the material evidence, in fact, indicates an improvement. This is particularly seen in the use of better quality material, which indicate a technical advance. There may have been debasement of coinage, but in her opinion, it was not because of the decline in the material standards, but rather because of the extreme political confusion, particularly in the Ganga Valley. This must have led to hoarding of money by the merchant classes and debasement of coin. There is no doubt the economic prosperity that prevailed with the political decline of the Mauryan Empire. राजकीय समृद्धी गेलेलीच असणार आहे का, राजकीय शक्ती काय म्हणतात की आर्थिक समृद्धी गेलेली दिसते कारण राजकीय वर्चस्व कमी झाल्या कारणाने. आपल्याला मौर्यानंतर असणारे काही काय म्हणतात पोस्ट मौर्यन पिरियड मध्ये लोकल पॉलिटिक्स पण आपल्याला बघायला लागेल. स्थानिक काही घटक त्यातनं आले, त्यातनंही मौर्य साम्राज्य गेलेलं दिसतं. स्थानिक काय म्हणतात की सत्ता काही त्यातनं निर्माण झाल्या, त्याचाही मौर्य राष्ट्रासाठी महत्त्वाचं कारण म्हणून बघायला लागतं. मौर्य in fact had directly governed only the major and vital areas of the empire, the center of which was Magad. केंद्र मगध आहे. It is most probable that is the governor officials administrative the core areas were selected from among the local people. These officials were often very powerful and acted as a check on the viceroy or the representative of the king. As mentioned earlier, the political loyalty of these officials was crucial for the imperial structure to continue. A change of king means a realignment of this loyalty. If this happened as post-Ashokan period, fundamental weakness would begin to inevitably creep in and prove the system unsuccessful. The half of dozen kings that had succeeded Ashoka
and made no basic change in the policy of governance adopted by the first three Maurya. म्हणजे त्याच्यानंतर हाफ ऑफ डझन म्हणजे जवळजवळ 6-7 अधिकारी किंवा 6-7 राज्यकर्ते मौर्यांचे होऊन गेले, पण कोणालाही त्याच्या मूलभूत स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करता आलेले दिसत नाहीत बघा. मूलभूत त्याच्यामध्ये चेंजेस करता आलेले दिसत नाहीत बघा. कुठल्याच प्रकारचा मूलभूत चेंजेस त्यामध्ये आलेला नाही. Whereas on the other hand, the political decline of Maurya created a situation for many of the local powers to rise. यातनं काय झालं, स्थानिक ज्या सत्ता होत्या त्यांना परत उगम पावण्याची संधी आपल्याला ह्या मौर्यन डिक्लाइन मधून मिळालेली दिसते. The crisis in the Magadhan Empire under the Maurya was thus one of the organization and the control of its resources, not a lack of them. त्यांना संसाधनाचाही आपल्याला अभाव असलेला दिसतो. काही टर्म्स दिलेले आहेत बघा, त्या टर्म्स बघू आपण याच्यामध्ये. अनुसमाय, अनुसमाय. अशोका रेफर इन द मेजर रॉक एडिक्ट्स, मोठ्या शिलालेखामध्ये इडिक्ट्स 2 मध्ये हे दिलेली माहिती. अनुसमय, अनुसमाय. एडिक्ट 2 मध्ये टू अनुसमाय टूर्स ऑफ इन्स्पेक्शन, चौकशीसाठी केलेली भेट. टूर्स ऑफ इन्स्पेक्शन, अनुसमाय, अनुसमाय, टूर्स ऑफ इन्स्पेक्शन, which some categories of officials had to undertake on once every 5 years for expounding the dhamma and the official work. Commercial classes, व्यावसायिक वर्ग, sections of society engage in the activity of trade and exchange as distinct from those who are engaged in activities of production. Dhamma yatra, Ashoka's predecessors and used to take vihar yatra. Dhamma yatra म्हणजे विहार यात्रा आपल्याला त्यातनं झालेल्या दिसतात. For hunting and other royal pleasure. After his visit to Bodh Gaya, Ashoka gave up Vihar Yatra and took up the Dhamma Yatra. Dhamma Yatra or the excursion of Dhamma gave him opportunity to expound Dhamma and come into direct contact with the different sections of the people. Eclectic, borrowing freely from the diverse ideas and philosophies. Hearing those straying from the night path and pacifists opposed to war on, or one who believes that all is wrong, all war is wrong. Politics, forms of political organization, some could be monarchical or the republican or tribal, या प्रकारची असणारी राजकीयता आपल्याला दिसते. हे झालं बघा अशोकाचे. यात सोर्सेस काय, आर जी भांडारकर ओरिएंटल, देवहूती डी ओरिएंट आर्ट अँड एपिसोड थेरी, एनएस ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च हिस्ट्री, सुसान एल हटिंगटन एन्शियंट इंडिया बुद्धिस्ट हिंदू जैन, मोतीलाल बनारस पब्लिशर, निहारंजन रे मौर्य अँड शुंगार्ट कलकत्ता, रोमिला थापर अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्यन. हा रोमिल थापरांचा पीएचडीचा थेसिस आहे बघा, पीएचडीचा थेसिस आहे अशोक अँड मौर्यन एम्पायर, डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर, अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर. हे झालं बघा मौर्य एम्पायर बद्दल. आणखी काय ह्याच्याबद्दल दिलेलं आहे बघा इग्नो मध्ये. इग्नो ही बेस्ट सोर्स आहे बघा, तुम्हाला 100% कुठल्याही परीक्षेला त्याचा बेनिफिट हा होऊ शकतो बघा. सेट नेट तर त्याच्यामध्ये येतच, पण बाकी तुम्हाला म्हणलं आणखी काही स्पर्धा परीक्षा जर करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा हा 100% होतो बघा. ठीक आहे बघा. Magadhan inscription to बघूया आपल्याला याच्यात अजून नक्की काय वेगळं मिळतंय का, फक्त बघतोय बघा आपण. हे झालेलं आहे सगळं, हे झालेलं आहे मटेरियल बेसिस ॲग्रिकल्चर. वी हॅव डन दिस. ओके, वी हॅव डन दिस. मॅडम हिस्ट्री ऑर्गनायझेशन, नो दिस इज नॉट द मौर्यन. Okay.
disintegration of the Mauryan Empire. Okay, we will look into that. Ashoka is हे बघितलं लोकल किंगडम, हा हे पण पाहिलेलं आहे. इकॉनॉमिक प्रॉब्लेम सगळं झालेलं आहे बघा आपलं. स्कल्पचर ऑफ मौर्यन स्कूल थोडक्यात बघू बघा. शिल्पकला काय प्रकारची आहे मौर्य काळातली, त्याच्यात काय वेगळं आपण घेतलेलं आहे त्याच्याशिवाय काय आहे का आणखी. चला हे थोडक्यात बघूया बघा. मौर्यन स्थापत्य कला काय प्रकारची आहे. मौर्यन स्थापत्य कला त्यात काय दिलेलं आहे बघा. म्हणजे आपल्याला मौर्यांबद्दल सगळं संपलं बघा. आता आपल्याला पोस्ट मौर्यन कालखंड बघणार आहे आपण याच्यानंतर. एक्साइल्ड जनरल चंद्रगुप्त मौर्य अंडर द गायडन्स ऑफ जीनियस चाणक्य फाउंडेड द मौर्यन डायनेस्टी आफ्टर ओव्हरथ्रोइंग किंग धननंद. Most of the Indian subcontinent was united under a single government for the first time under the Maurya ruler. The Maurya Empire under the Chandragupta it spread its boundaries into Central Asia, Persia. Chandragupta Maurya is credited for the spread of Jainism in the southern region of India. Chandragupta was succeeded by his son Bindusar, who expanded the empire over a son and the great Ashoka. Sculptural art, शिल्पकला काय होती त्या काळात. This period has marked imaginative and impressive step in Indian sculpture. The literature of this period mentions the guild, registered group of artisans who work in the project of Ashoka. अशोकाच्या प्रकल्पावर काम करणारे लोक काही आपल्याला शिल्पकारांचे आपल्याला संघ किंवा गट असलेला दिसतो. The emperor made his own efforts to articulate Buddhism in stone. He declared himself as the protector of Dharma. Used Pali, Brahmi languages for issuing the edicts. To know about the Mauryan sculptural art, we have to study a capital decoration of the Mauryan capital, rock-cut caves and sculpture, and rounded the sculpture and the images, ring stones and disc stone. Apart from this, wood also used to create art objects and structure. Relief, the relief techniques has achieved high stylistic features. मला वाटतं एवढं गरजेचं नाहीये. रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल काय पिलर्स आहेत, सारनाथ कॅपिटल आहे, दिदारगंज एकशी आहे आणि रिंग स्टोन आहे. वी डोंट नो दॅट मच. आपण आता सिलेबस बघूया बघा. सिलेबसमध्ये आपण जाऊया. आपलं काय काय झालेलं आहे बघा. वी हॅव डन दिस, सगळं झालेलं आहे आपलं. नाउ वी विल स्टार्ट दिस dissolution of empire, emergence of regional kingdom, dissolution of Mauryan empire, Indo-Greek, शुंग, सातवाहन, कशाना, शक, क्षत्रप, संगम लिटरेचर. पहिले इंडो ग्रीक बघूया. इंडो ग्रीक वी विल लर्न अबाउट द इंडो ग्रीक. इंडो ग्रीक मध्ये काय दिलेलं आहे, इंडो ग्रीक मध्ये काय काय सांगितलेलं ते बघूया आपण आता. नॉर्दर्न वेस्टर्न काय त्यात केलेलं बघा. इमर्जन्स ऑफ रिजनल पॉवर्स, बॅक्ट्रियन ग्रीक और इंडो ग्रीक. इंडो ग्रीक, शक, क्षत्रपा, सातवाहना या गोष्टी आपण बघूयात बघा. इंडो ग्रीकांबद्दल आपण समजून घेऊया आपण आता. मौर्य साम्राज्य नष्ट झालं, लक्षात घ्या. मौर्य साम्राज्य नष्ट झालं ना, आपल्याला आता इंडो ग्रीकांबद्दल बघायचं. म्हणजे प्रादेशिक सत्ता काय, इमर्जन्स ऑफ रिजनल पॉवर्स म्हणलेलं आहे बघा. प्रादेशिक सत्तांचा उदय कसा झालेला आहे, त्यातनं कोणत्या कोणत्या गोष्टी आलेल्या दिसतात आपल्याला, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं बघा. इंडो ग्रीक, व्हॉट इज मीन बाय इंडो ग्रीक, काय माहिती आहे बघा. ग्रीकांचं आपल्याला ग्रीक अँड पर्शियन काय म्हणतात, इराणियन अँड पर्शियन आपल्याला काय म्हणतात आक्रमण भारतावर असलेले दिसतात बघा. इराणियन पर्शियन माहिती आहे का बघा. इराणियन पर्शियन थोडक्यात बघूया. ग्रीकांबद्दल काय सांगितलेलं एक्झॅक्टली बघूया बघा. काय काय सांगितलेलं, एक मिनिट. कन्क्लुजन आपल्याला प्राचीन भारताचा राजकीय इतिहास या पुस्तकातनं काही रायचौधरी, हेमचंद्र रायचौधरी, त्यातनं या मौर्यन एम्पायर बद्दल काय सांगितलेलं आहे का बघू बघा. राजसूयाची लक्षणं दिली आहेत बघा. रत्न हवींशी नावाची यज्ञाची सन्मानीय मानकरी कोण काय बघूया त्यावेळेस. पाहिलेलं पण आहे आपण, तरी बघूया.
शुंग साम्राज्य. ओके. कलिंगा, उत्तरकालीन मौर्य त्याचा सत्तेचा अंत. थोडक्यात एकदा बघूया बरं. काय काय सांगितलेलं आहे थोडक्यात बघूया, मग आपण बघूया. मौर्य धर्म विजयाचे युग बरास. कलिंग युद्धोत्तर अशोका. कलिंग युद्धामुळे मगधाच्या भारताच्या इतिहासात एक नवं युग सुरू झाल्याचे आपण पाहिले. अशोकाच्या काळात भारतीय लोकात अनेक प्रकारचे सांप्रदायिक भेद होते. त्यापैकी सर्वात महत्वाचा संप्रदाय म्हणजे सनातनी देवपूजक असणारे अजिबक किंवा गोसाल मख्खली पुत्ताचे अनुयायी, निर्गंत किंवा जैन असणारे लोक पण आपल्याला त्या काळात असतात. जैन असणारे लोक दिसत. म्हणजेच महावीर किंवा वर्धमान म्हणून मी ओळखल्या जाणाऱ्या निघंटनाथ पुताचे अनुयायी. आणखी आपल्याला हेटेरोडॉक्स आपल्याला अशोकाच्या काळातले असतात. थोडक्यात कन्क्लुजन करूया मौर्य एम्पायरचं. एवढं मोठं आहे, 2 प्रश्न 3 प्रश्न 100% त्याच्यावर राहतात. तर आपल्याला कन्क्लुजन एकदा त्याचं बघूया. काय गौतम बुद्ध शाक्यमुनीचे अनुयायी होते. 7व्या स्तंभलेखात उल्लेखलेल्या इतर संप्रदाय आपल्याला त्यामध्ये दिसतात. 4थ्या स्तंभलेखात प्रचलित समाज स्थितीविषयी आपल्याला माहिती दिलेली दिसते. एंड ऑफ मौर्य एम्पायर काय आहे बाबा. 4थ्या स्तंभलेखात प्रचलित समाजस्थितीविषयी आपणास खालील माहिती मिळते. प्रदीर्घ गतकाळात एवढेच नव्हे तर गेले कित्येक शतकापर्यंत सजीव प्राण्याची यज्ञीय हिंसा, जिवंत प्राण्याची हत्या व नातलग ब्राह्मण श्रमण यांशी अशोभनीय वर्तन ह्यात वाढ झालेली त्यामुळे आलेला आहे. राजे लोक तथाकथित विहार यात्रा करीत असत आणि तीमध्ये शिकार व तत्सदृश्य इतर करमणुकीचे प्रकार चालत. आजारपण, मुलांचे विवाह, मुलींचे विवाह, अपत्य जन्म, प्रवासाचे प्रस्थान अशा प्रसंगी लोक निरनिराळे समारंभ साजरे करीत असत. स्त्रीवर्ग नाना प्रकारचे अनेक क्षुल्लक व निरर्थक विधी करीत असत. कोरीव लेखातील ब्राह्मण केवळ भोगाच कैवर्त व भ्रमण तसेच भिक्षू संघ व काय म्हणता येईल की भिक्षुणी संघ यांच्या उल्लेखावरून वर्ण, सामाजिक श्रेणी व आश्रम, सामाजिक व धार्मिक स्थितीबद्दलचे टप्पे या प्रतिष्ठित संस्था असल्याचा निष्कर्ष काढता येईल. गुलाम व सर्वसाधारण श्रमजीवी गरीब यांची आपल्याला काय म्हणतात स्थिती काही बाबतीत कोणत्याही प्रकारे स्पृहणीय नव्हती. अंतपुरातील स्त्रियांना खास संरक्षण असे सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत अशोकाचे धोरण मुख्यतः नरमाईचे असून काही प्रकारच्या समाजाचा व विविध अनिष्ट प्रथांचा अपवाद वगळल्यास मूलग्राही सुधारणा करण्याचे त्यांचे धोरण नव्हते असे ह्यानंतरच्या विवेचनावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे काय काय होतं काय नव्हतं. अशोकाचे धर्मांतर. अशोकाला निसंशयपणे हिंदू राज्याच्या देव ब्राह्मणाविषयी परंपरागत भक्तीचा वारसा लाभला होता. अजिवाका सेक्स कोण आहे बघा, जैन मानणारा अजिवाका सेक्स मानणारा बिंदुसार अशोकाचे वडील. कल्याणाचे काश्मीर बखर विश्वसनीय मानली जाते म्हणजे राजतारांगिणी. तर शिव हे त्याचे प्रिय दैवत होते. कोणाचे? अशोकाचे. माणसाच्या वशूंच्या हत्येविषयी त्याला कसली दिक्कत वाटत नसे. हा धर्मधिराज परम कृपावंत राजे स्वयंपाक घरात कढी तयार करण्यासाठी प्रत्येक दिवशी लक्षावधी जिवंत प्राण्याची हत्या करण्यात येईल. कलिंग युद्धाच्या वेळी हजारो स्त्री पुरुषांच्या नशिबी आलेल्या सार्वत्रिक कत्तलीचा निर्देश यापूर्वी करण्यात आलेला आहे. त्या रक्तरंजित मोहिमेतील दुःखाचा व रक्तपाताचा दृश्याचा त्याच्यावर खोलवर परिणाम होऊन त्याच्या अंतःकरणात अनुशोचनाची भावना निर्माण झाली. कोणाच्या? अशोकाच्या. म्हणजे अशोकाबद्दल किंवा अशोकाचे धर्मांतर कसं झालं, व्हॉट वॉज द माइंडसेट ऑफ अशोक. आपण तर आजच्या सायको अनालिसिस जर आपण करायला लागलो की व्हॉट वॉज द सायको अनालिसिस ऑफ अशोक. त्यानंतर आता कलिंग देश खालसा झाल्यावर त्या महाराजा धीराजाच्या उत्साहपूर्ण धर्मचरणास, धर्मप्रेमास व धर्मोपदेशास प्रारंभ झाला असे 13व्या शिलालेखात आपण वाचतो. जरी अशोक बौद्ध झाला तरी तो देवाचा किंवा ब्राह्मणांचा शत्रू नव्हता. ही वॉज द इक्वली रिस्पेक्ट ऑफ अदर रिलीजन्स और अदर एस्पेक्ट. अखेरपर्यंत स्वतःला देवनामप्रिय, देवांचा लाडका म्हणवण्यात त्याला अभिमान वाटत असे. ब्राह्मणांशी अशोभनीय वर्तन त्यास दोषास्पद वाटत असे.
व त्या वर्गाला उदार वागणूक देण्यास तो आग्रहपूर्वक उपदेश करी. अत्यंत सहिष्णू होता. राजा सर्व पंथातील लोकांचा आदर करतो. परसा पांड गरहा म्हणजेच परपंथाला तुच्छ लेखित असता आत्मपासंड पूजा म्हणजे स्वपंथाचा अभिमान बाळगणे ह्याबद्दल तो नापसंती व्यक्त करी. दिलेल्या आश्वासनाची तो प्रामाणिकपणे पूर्तता करीत असे. हे आजीवक भिक्षूंना बराबर लेण्याच्या त्याने दिलेल्या दानावरून सिद्ध होते. आजीवकांना दान दिलेले देणे. काय 12 लेणी, 12 लेणीमध्ये माहिती मिळते. असा प्रश्न विचारला जाईल. 12 लेणीमध्ये खालील कशाबद्दलची माहिती मिळते? तर आजीवकाला देणगी दिल्याची माहिती किंवा दान केल्याची माहिती मिळते. 12 लेण्याच्या दिलेल्या दानावरून सिद्ध. त्याचे वैर मुख्यतः देवताशी किंवा ब्राह्मणाशी नव्हे तर वर्णाश्रमाशी नव्हते. मात्र युद्धात व समाजात महोत्सवात होणारी मानव हत्या, मित्र व परिचित सहकारी नातलग, दास व नोकऱ्यांना वाईट वागणूक देणे, यज्ञातील प्राणी हत्या आणि गलिच्छ निरुपयोगी संतापजनक विधीचे आचरण याच्या विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले. काय प्रकारचा चेंजेस त्याच्यामध्ये झालेला होता? अशोक वॉज नॉट अगेन्स्ट ब्राह्मणिझम, अशोक वॉज नॉट अगेन्स्ट हिंदुझम, अशोक वॉज नॉट अगेन्स्ट जैनिझम or any sects in that period. Ashoka was against only unnecessary ceremonies and rituals by the society. परराष्ट्र धोरणातील बदल केलेला दिसतो बघा. धर्मांतराचा परिणाम परराष्ट्र धोरणावर त्वरित जाणवला. सम्राटाने उद्घोषित केले की कलिंगामध्ये जितक्या लोकांची हत्या झाली, ज्यांना ठार करण्यात आले किंवा कैद करून नेण्यात आले, त्यांचा शतश किंवा सहस्रांश लोकांना इतपत तेच दुःख भोगावे लागणार असेल तरी गोष्ट धर्माधिराजाला दायक ठरेल. तसेच जर एखाद्याने धर्माधिराजाशी दुर्वर्तन केले तर तेही त्याने सहन करावयास हवे, कारण ते सहन करणे त्याला संभवत शक्य व्हावे. पहिल्या कलिंगा शिलालेखात सम्राटाने आपले इच्छा व्यक्त केली. तो म्हणतो, साम्राज्याच्या सरहदीवरील जिंकण्यात न आलेल्या लोकांनी अंतविजिता त्याला मुळीच घाबरू नये. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडून सुख मिळवावे, दुःख नव्हे. सम्राटाच्या मध्ये धर्मविजय हा सर्वश्रेष्ठ विजय आहे. 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 चौथ्या शिलालेखात तो आनंद तारिकेने म्हणतो, युद्ध नौबतीच्या प्रतिध्वनीची जागा धर्मघोषाच्या प्रतिध्वनी घेते. भेरी घोष टू धम्मघोष असं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालेलं आहे? भेरी घोष टू धम्मघोष, भेरी घोष ते धम्मघोष असं रूपांतर झालेलं दिसतं अशोकाचं. हे कशामध्ये कशातनं झालेलं आहे? तर या कलिंगाच्या लढाईनंतर. पुत्र व प्रपोत मे असू नव विजय म विजयत निव. या ठिकाणी लष्करी विजयाच्या किंवा दिग्विजयाच्या जुन्या धोरणाचा पूर्ण त्याग व नव्या धोरणाची म्हणजे धम्मविजयाची प्रतिज्ञा केल्याशी आपणास जाणवते. धोरणविषयक ह्या परिवर्तनाचे सर्वांगीण परिणाम अशोकाच्या मृत्यूनंतर व कदाचित त्याच्या राजप्रतिष्ठेच्या 27व्या वर्षी नंतरही दिसू लागलेले दिसतात. बिंबिसारच्या काळापासून कलिंग युद्धापर्यंतचा भारताचा इतिहास म्हणजे मगधाच्या विस्ताराचे दक्षिण बिहारमधील एका मोठ्या राज्याचं कशा पद्धतीनं साम्राज्यात रूपांतर झालेलं आहे. हिंदुकुशच्या पायथ्यापासून तमिळ देशाच्या सरहदीपर्यंत पसरलेले आवाढव्य साम्राज्य कसे असे हे सांगणारी कथा होय. कलिंग युद्धानंतर स्थितिशीलतेचा काळ सुरू झाला. एक आहे तेवढंच राज्य आपल्याला असलेलं दिसतं. नंतर एक्सपान्शन किंवा विस्तार किंवा कॉन्क्वेस्ट झालेलं नाही, म्हणजे आक्रमण करून कोणतं साम्राज्य ताब्यात घेतलेलं नाही. त्याच्या अखेरीस विरोध प्रक्रियेस प्रारंभ झाला. हळूहळू साम्राज्य विस्तार कमी झाला. अखेरीस बिंबिसारने व त्यांच्या वारसाने ज्या अवस्थेतून ते वर आणले होते तिथपर्यंत त्यांची स्थिती खालावलेली दिसते. आपल्या तत्वनिष्ठेनुसार अशोकाने सरहदीवरील प्रचंड अंत सामंत सामीप राज्य म्हणजे चोळ, पांड्य, सत्तीयपुत्र, केरळपुत्र, तंपप्ती व अंतियोक
योनराज यांचा मुलूक खालसा करण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेकडचं त्यांनी साम्राज्य विस्तार करायचा प्रयत्न सुद्धा आपल्याला अशोकाने केलेला दिसत नाही. राजा सामान्यतः सिरियाचा पश्चिम आशियाचा राजा दुसरा अँटिओकस थिओस यांच्याशी एकात्म मानला जातो. या उलट त्यांच्याशी त्याने मैत्रीचे संबंध राखले. अँटिओकस सोबत आपल्याला काय म्हणता येईल की मैत्रीचे संबंध राखलेले दिसतात बघा. चोळ देशात कावेरी नदीच्या पाटाचे जाळे होते. त्या त्रिचनापल्ली तंजावर आपल्याला हे पाहिलेलं आहे बघा सगळं. स्तंभपी काय म्हणलेलं बघा. सत्यपुत्र म्हणजे काय बघा. सत्यपुत्र म्हणतात बघा. त्याची माहिती सत्यपुत्र विचारलं जातात. सत्यपुत्र म्हणजे काय बघा. मलबार मध्ये तुळू व नायर, केरळ मधला मलबार मधील तुळू व नायर, मलबार मधील तुळू व नायर यासारख्या विविध मातृसत्ताक समाजाची विविध मातृसत्ताक समाजाचे काय म्हणता येईल की समुदायवाचक नाम असल्याचे मानले जाते. हे आपल्याला सत्यपुत्राची डेफिनेशन किंवा सत्यपुत्र म्हणजे काय समजून घ्या. सत्यपुत्र जर विचारला प्रश्न वाट इज मीन सत्यपुत्र त्या डॉक्टर स्मिथच्या मते सत्यपुत्र हे कोइंबतूरच्या सत्यमंगल तालुक्याचे मूळ गाव आहे. त्याऐवजी आपल्या सत्यप्रियतेविषयी प्रसिद्ध असलेल्या कोशर लोकांच्या सत्यकाले कोंगुडाड टी.एन. सुब्रमण्यम पसंत करतात. सत्यपुत्र आणि अत्यमान समानता असल्याचे श्री के.जी. शेष अय्यर मानतात. अतियमान हा कुती रै मल्लेचा प्रमुख असून त्याचे मुख्य कार्यालय सध्या म्हैसूरमध्ये असलेल्या तक्कडूर येथे होते. केरळपत्ती मधील सत्यभूमीशी त्याची एकात्मता मानण्याविषयी डॉक्टर पी.जे. थोम मात्र अनेक कारणे देतात. हा प्रदेश दक्षिण कॅनडाच्या कासारगोड तालुक्याच्या काही भागासह उत्तर मलबार ह्या भागाशी साधारणपणे जुळणार आहे. केरळपुत्तो किंवा चेर हा कुपक यांच्या दक्षिणेस असणारा मध्य त्रावणकोर मधील कन्नेट्टीपर्यंत पसरलेला देश आहे. त्याच्या दक्षिणेस मुशिक हा राज्य भाग होता. त्याला पेरियार नदीचे पाणी मिळत. कदाचित अर्थशास्त्रातील चुर्णी नदीशी तो एकात्म असावी. वज्जी ही त्यांची राजधानी. ह्या नदीच्या तीरावर व तिच्या मोकाशी मुजिरिस हे बंदर. मुजिरिसवर प्रश्न आलेला आहे बघा. मुजिरिस बंदर आपल्याला आले. मुजिरिस काय आहे असा प्रश्न पण आपल्याला आलेला होता. अंतरंग धोरणातील सजीव प्राण्याची यज्ञीय हिंसा टाळलेली दिसते. जिवंत प्राण्याची हत्या, विहिंसा, नातलगाशी न्याती, अशोभनीय वर्तन करायचं नाही. ब्राह्मणाशी व श्रमणांशी वाईट वर्तन अजिबात करायचं नाही. प्रांतातील कारभार हे आपल्याला थांबवलेलं दिसतं अशोकानं. 4 गटात वर्गवारी केलेली दिसते. प्रशासकीय सुधारणा, धम्माच्या दया, कर्तव्य, धर्म, उपदेशाचा प्रसार करणे, परोपकाराचे कार्य, मनुष्य पशूंचे, या पद्धतीने आपल्याला त्या डिफरन्स झालेला दिसतो बघा. काय काय चेंजेस आपल्याला अशोकाचे केलेले दिसतात बघा. अशोकाचे चारित्र्य यश अपयश आपण सगळं बघितलेलं आहे. काय प्रकारचं देवदार काय सुती संप्रती बृहस्पती वृषसेन नावं दिले. प्रत्येक वाङ्मयावतीचे नाव. राजतारांगिणीत अशोकाच्या काश्मीरमधील वारस म्हणून जलोक यांचा निर्देश आला असून तारानाथ गंधारमध्ये राज्य करणाऱ्या वीरसेन ह्या दुसऱ्या वारसाचा निर्देश करतात. डॉक्टर थॉम्सनने सुचवल्याप्रमाणे तो पोलिबेयसचा सुभागसन याचा बहुधा पूर्वज असावा. वायुपुराणानुसार बंधुपालित हा कोणालचा पुत्र. देवदानात
जीन प्रभूसुरीच्या, आपल्याला बरेच माहिती त्यामध्ये मिळते बघा वेगळ्या पद्धतीनं. एवढं डिटेल गरजेचं नाही, आपल्याला परीक्षेला ज्या पद्धतीने विचारलं जातं त्याचे आपण टाकलेलं आहे बघा. याची एक वंशावळ आहे, ते मी बी याच्यामध्ये टाकून देतो बघा. जो काही ग्रुप किंवा काही जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण ते टाकून देऊ काय काय जे आहे. अमित घात, बिंदुसारला अमित घात म्हणलेलं आहे बघा. अशोकाला पियदसी म्हणलेलं आहे. त्याचबरोबर काय म्हणता येईल की देवी अमित घात, पहिली पत्नी असंधिमित्रा, पहिली राणी करुवकी, दुसरी राणी पद्मावती, तिसरी रीता. मुलं आहेत अशोकाचे, महेंद्र आहे, कुणाल आहे, जलोक आहे. मग कुणालचे परत आपल्याला काय म्हणता येईल की पुढं आलेलं कुणाल आहे. कुणालचे मग बंधुपाल तर संप्रती, त्याच्यामध्ये बघा संप्रती काय कुणालचा सुथयस म्हणले त्याला, पद्मावतीचा पुत्र आहे कुणाल. 5 राण्या आपल्याला दिसतात अशोकाच्या. बिगत शोक तिस्स, या सगळ्यांना मारून सुशीम बिगत कोश तिस्सला मारून आपल्याला आलेला अशोका दिसतो. कुणालचा आहे बंदोपालित, संप्रती आणि तिगत शोक, हे 3 आपल्याला काय म्हणता येईल की मुलं असलेले दिसतात बघा. त्याच्यानंतर बघा बंदोपालीचे 2 सुवर्णगिरीचा युवराज आणि उज्जैनचा युवराज सुकेतवर्मन. त्याच्यानंतर कोकणमधील मोरे यादवांचा आपल्याला असलेला दिसतो बघा. त्याच्यानंतर आहे बघा काय उज्जैनमध्ये बल्लमी व खानदेशामधील मौर्य गोविंदराज धवल. आणि संप्रतीच्या नंतर काय सोमवर्धन किंवा सोमशर्मन, शतद्रवन, बृहद्रथ, पुष्यमित्राकडून मारला गेलेला काय संप्रतीचा मुलगा आहे. पुष्यमित्राकडून मारला गेलेला संप्रतीचा मुलगा असलेला दिसतो. नंतर काय तिगत शोक वीरसेन गांधारचा वंशज सुभाग सेन यांचा असणारा दिसतो. हे आपल्याला काय म्हणतात की यांची वंशावळ आपण टाकली बघा, किंवा कोणत्या कोणत्या ह्याच्यात दिलेले आहे बघा. आता समजा आपल्याला विचारा की धम्मविजय कोणत्या शिलालेखात सांगितलेलं आहे. ही कल्पना चक्रवर्ती सिंहनाथ सुत्त वर्तन केल्याप्रमाणे चाबकाने नव्हे तर तलवारीने नव्हे तर धम्माने विजय केला पाहिजे. त्याला धम्मविजय असं का धर्मविजय म्हणलेलं दिसतं बघा. ओके, आता आपण पुढचा भाग शुंग बघण्या अगोदर काय म्हणता येईल की जे काय आहे इंडो ग्रीक आपल्याला सांगितलेलं आहे. इंडो ग्रीक सिलेबसमध्ये दिलेलं आहे बघा. सिलेबसमधला इंडो ग्रीक सिलेबस वाईज जर आपण गेलो तर इंडो ग्रीकची आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे बघा. वी विल डू अबाउट द व्हॉट इज मीन बाय इंडो ग्रीक. नवरे काळाचे आपण परराष्ट्र खातं पाहिलं, न्याय आहे, अर्थ खाते आहे, खर्चाच्या बाबी, कृषी, पाटबंधारे, दळणवळण खाते, त्यामध्ये काय प्रांतिक प्रशासन आपण सगळं बघितलेलं आहे. आर्थिक धार्मिक परिस्थिती बघितली. मौर्योत्तर काळामध्ये आपल्याला शुंग बघायचा अगोदर आपल्याला इंडो ग्रीक बघूया. सिलेबस एकदा बघूया बघा. शुंग कणव आहे का बघू, मग आपल्याला जाऊया तिकडे. बघा डिझोल्युशन ऑफ एम्पायर, इमर्जन्स ऑफ रिजनल पॉवर, इंडो ग्रीक. पहिले इंडो ग्रीक दिल्यानंतर शुंग दिले बघा सिलेबसमध्ये. पहिले इंडो ग्रीक दिले, बट वी विल डू फर्स्टली शुंग करू मग इंडो ग्रीक करू. म्हणजे काय की मौर्य साम्राज्याने संपवलं ते शुंग घराणं पहिलं घेऊ. पुष्यमित्र, वसुमित्र, अग्निमित्र आपल्याला शुंग घराण्याचे 3 राज्यकर्ते दिसतात बघा. त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरवर प्रश्न आहे बघा. इथे दिलं आहे काय इंडो ग्रीक दिलेलं आहे, शक शतवाहन दिलेलं आहे. वी हॅव टू अंडरस्टँड द शुंग डायनेस्टी. शुंग डायनेस्टी. then we will talk about the what we talk Indo-Greek.
इन टुमॉरोज लेक्चर. पहिल्यांदा शुंगाज बद्दल बघू. शुंग अँड कुशाणा बघायला शुंग बघूया बघा. ओके, आता शुंगाकडे आपण जाऊया. शुंग काय म्हणलेलं बघा. The collapse of the Mauryan rule in 185 BC paved the way for the emergence of several powers in India's subcontinent. The period from the decline of the Maurya to the rise of the Gupta. याला पोस्ट मौर्य कालखंड म्हणजे पोस्ट मौर्य पिरियड. पोस्ट मौर्य पिरियड त्याला काय म्हणलं 200 BC टू 300 AD और CE ख्रिश्चन एरा याला पोस्ट मौर्यन कालखंड म्हणतात. 200 BC to 200 AD इज नोन ॲज इंडियन हिस्ट्री द पोस्ट मौर्य. मौर्योत्तर कालखंड मराठीत तर येतो बघा. मौर्योत्तर कालखंड. The Mauryan Empire had initiated important process of change in many regions. This process of change reached a level of maturity in the post-Mauryan period. From now henceforth, monarchical state system became more prevalent. राजशाही आपल्याला जास्त प्रिव्हिलेंट असलेले दिसते. राजशाही आपल्याला जास्त प्रिव्हिलेंट असलेले दिसते. The post-Mauryan period. From now henceforth, the monarchical state became more prevalent. So this period did not witness a large empire like that of the Mauryan. It is historically as cultural contact with Central Asia and the assimilation of foreign elements into Indian society. The numerous regional power emerged in north and northwestern India. उत्तर आणि वायव्य दिशेला आपल्याला अनेक प्रादेशिक सत्ता आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या दिसतात. अनेक प्रादेशिक सत्ताचा त्या ठिकाणी उदय आपल्याला झालेला दिसतो. Emergence of regional emergence of significance of northwest India. वायव्य दिशेचं असणारं काय महत्व आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. नॉर्थ वेस्टर्न इंडिया had always been a region which had active contact with Iran, Afghanistan and Central Asia. In the post-Mauryan period, the population movement across Central Asia had direct impact on the political situation in north and northwestern India, particularly the west of Ganga, Upper Ganga and Yamuna. Since the middle of the 2nd century BC, the region of Central Asia and the area between the Caspian Sea, China were embroiled in conflict with among various nomadic tribes. These nomadic tribes, who were known as Scythians, Shakas, Hunas and Turks, had started migrating from the steppe region in the search of new pasture land once China was close to him. काय लागवडीची असणारी जागा ते बघायला सुरुवात झाली. Early on the Archimedean invasion of India, Alexander campaign had opened the northwestern part of India to a successful campaign. त्यातनं येणाऱ्या मोहीम आहेत, चढा आहेत किंवा आक्रमण त्यासाठी आपल्याला काय म्हणतात अलेक्झांडरने एक वाटच करून दिलेली दिसते ग्रीकांसाठी किंवा बाकीचे राज्य त्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारची वाटच करून दिलेली दिसते. Thus, in quick succession, the Greek or the Yavanas, they are known in India. ग्रीकांनाच काय भारतात म्हणलेलं आहे बघा यवन. हा प्रश्न विचारलाय. व्हॉट इज मीन बाय यवन इन सेटला प्रश्न विचारला. फक्त एवढे छोटासाच भाग विचारला. यवन म्हणजे काय, खालीपैकी कशाला ग्रीक आहे, सायथियन, पार्थियन जे काही नाव आहे त्याला कशाला यवन म्हणलेलं असा प्रश्न विचारलेला आहे सेटला. Thus, in quick succession, the Greek of the Yavanas, as they are known in India, were followed by the Scythians and Parthians and the Pahlavas. The Kushana, a branch of the Yevchi tribe, soon be followed. Of course, the movement did not stop here, and in the latter period, the movement of people across the northwest frontier continued. The geophysical characteristics of the Indo-Iranian borderland allowed for the formation of easy linkage with West and Central Asia on the one hand,
region to the south of the Hindu Kush on the other. Very early in history, the kings of India had established close contact with Northwest. Ashoka bilingual inscriptions has been found in Kandahar in Greek and Aramaic. It indicates the interaction between the center of Greek and world and outlining the settlement during the Mauryan period. Ashoka's own preference to Yavanas to the people in the northwest borderland, where he issued the Aramaic and Greek edicts. अशोकाचे अरेमिक आणि ग्रीकचे एडिक्ट्स आहेत बघा. अशोकाचे ग्रीक आणि अरेमिक भाषेत आपल्याला शिलालेख असले दिसतात. Within his empire and to the five Yona, ruler of West India and North Africa and Greece prospered. Are indicated again of communication and commerce between India and the Hellenistic world. Such widespread and intimate contact with the region in the west became more definite in the post-Mauryan period. However, in the east, central India, Deccan, the Maurya were succeeded by the Shunga, Kanava, the Satvana, which will take up the study some of the more prominent dynasties, Shunga, Indo-Greek, Shaka, Parthian, Kushana. Sources काय काय आहेत बघा. Our sources for understanding or studying this period as a पातंजलीचं महाभाष्य हा प्रश्न आलेलाच आहे. पातंजली महाभाष्य, पातंजलीचं महाभाष्य, दिव्यवदान, दिव्यवदान, पुराण, मालविका गाग्निमित्र, मालविका अग्निमित्र, मालविका अग्निमित्र, कालिदासाचे, कालिदास, हर्षवर्धन बाणभट्ट, हर्षवर्धन हर्षचरित आप बाणभट्ट. A few inscriptions and art historical material, काही अभिलेख आणि त्याबद्दलची असणारी कला ते आपल्याला दिसतात. Some regions, the Puranic list of dynasties and become important in some cases. The inscriptions supplement the information. Some inscriptions, some information present in Gargi Samhita. आणखी काही पुस्तक गार्गी संहिता, गार्गी संहितेमध्ये आपल्याला त्यातनं माहिती मिळते. अयोध्या, विदिशा, भारत. One important development in this period was the emergence of minor ruling families in North India. The information about them is provided by coins. Coins मधनं पण माहिती मिळते, नाण्यातनं ही माहिती, coins नाण्यातनं ही माहिती आपल्याला त्या काळातली मिळते, नाण्यातनं माहिती मिळते. These coins have names of ruler inscribed on them and thus are important source. However, for the political history of this period, they have to be supplemented with resources from the Central Asia. Inscriptions written in Kharoshthi script have been found in large numbers in Gandhara and many Kharoshthi documents have been recovered from the Central Asia. Besides Greek, Latin sources refer to the region of northwestern India and its ruler. Pali work मिलिंद पन्नो, मिलिंदाचे प्रश्न ह्यात नाही आपल्याला माहिती मिळते. मिलिंद पन्नो, Milinda Panno. The question of Milinda gives information about the Yavana, King Menander and the Buddhist of this period, Buddhism of this period. Chinese historical chronicle contain many references to events in Central Asia, Bactria and Northwest India. For example, the chronicles of early Han and later Han dynasties of China, information of early histories of Yauchi tribe म्हणजेच कुशाण आहेत बघा. Yauchi tribe म्हणजेच कुशाण आहेत. Okay. आता शुंग, as mentioned before, the last king of the Maurya, Brihadratha, was assassinated by the Shunga in 180 BC. This is corroborated by the Bana. बाणाने हे आपल्याला सांगितलं, कोड पोइट ऑफ हर्षवर्धन. बाणाने सांगितलं, बाणाने सांगितलेलं आहे किंवा त्यांना त्याची हत्या केली.
Shunga Brahmana, and there are several references to Shunga teachers in Vedic text. बृहदारण्यक उपनिषद टीचर नेम द शुंगीपुत्र. शुंगीपुत्राची माहिती आपल्याला बृहदारण्यक उपनिषदामध्ये मिळते. काय बघा, पुष्यमित्र शुंग याने मगधांच्या गादीवर शुंग वंशाची स्थापना केली. शुंग हे भारद्वाज गोत्राचे ब्राह्मण होते असे पाणिनी सांगतो. शुंग कोण? भारद्वाज भारद्वाज गोत्राचे होते असे पाणिनी सांगतो. कोण सांगतो? पाणिनी. शुंग हे मौर्य वंशाचा शेवटचा सम्राट बृहद्रथ याच्या दुर्बलतेचा मगध काय फायदा घेऊन त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाला कपटाने ठार केले आणि मगधांचे सिंहासन बळकावले. तरी पण पुष्यमित्र संपूर्ण मौर्य साम्राज्यावर आपली शुंग सत्ता प्रस्थापित करू शकला नाही. फक्त प्राच्य मध्य प्रदेशावरच त्यांची सत्ता स्थापन झाली. गुप्त शुंग वंशाची राजधानी पाटलीपुत्रच असून अयोध्या व विदिशा ही महत्वाची शहरे शुंग साम्राज्यात समाविष्ट झाली. पाटलीपुत्र, अयोध्या आणि विदिशा आपल्याला दिसतं त्यामध्ये. मौर्य साम्राज्यातील इतर प्रांत स्वतंत्र झाले. दक्षिण भारतात अनेक राज्य उदयास आले. परकीय आक्रमण वायव्य भारताचे लचके तोडू लागले. म्हणजे शुंग गेलं, कुशाण काय म्हणतात, इंडो ग्रीक हे आपल्याला त्यातनं वारंवार त्या बाजूनं भारतावरती आक्रमण करायला सुरुवात झालेली दिसते बघा. भारतावरती आक्रमण करायला त्यातनं सुरुवात झालेली दिसते बघा. पुढं काय बघा, शुंग साम्राज्य आपल्याला बघा. पुष्यमित्राची कारकीर्द. भारताच्या ऐक्यासाठी मौर्याने खूप प्रयत्न केले. त्याचा देशाचा बराच भाग त्यांनी ऐच्छिक अंमलाखाली आणला. अलेक्झांडर व सेल्युकसच्या सेनापतीच्या आक्रमणापासून देश वाचवला. आपण फक्त बघतोय की काय काय आपल्याला याबद्दल माहिती मिळते. या काळाबद्दलची माहिती अशोका किंवा मौर्यन एम्पायर मध्ये काय काय आहे बघा. मौर्य झालं, मौर्यानंतर मौर्योत्तर काळाची काय माहिती आहे बघा. जैन, ओके ठीक आहे, जैनिझम झालेलंच आहे आपलं. काय बघा त्याच्यामध्ये मौर्योत्तर राजवटीमुळे शुंग घराण्याचा संस्थापक पुष्यमित्र हा मौर्य घराण्यातील अखेरचा राजा, बृहद्रथच्या पदरी सेनापती. बृहद्रथाच्या राजवट गोंधळाची प्रशासन व्यवस्था अत्यंत शिथिल अकार्यक्षम होती. याचा फायदा घेण्यासाठी इकरांची सेना पाटलीपुत्राच्या सीमेवर येऊन ठेपली. परंतु अंतर्गत अशांतता, बृहद्रथाचे दुबळेपण याचा लाभ उठवून सेनापती पुष्यमित्र शुंग यानेच बंड केले व बृहद्रथास ठार मारून मौर्य राजवट संपुष्टात आणली. ग्रीक सेनेलाही पुष्यमित्राने हुसकावून लावले. डेमेट्रियस या ग्रीक सरदाराने पुष्यमित्राला तोंड देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे काही चालले नाही. त्यानंतर पुष्यमित्राने कलिंगाचा खारवेल राजासने पुष्यमित्रावर चाल केली, पण त्याचाही पराभव पत्करावा लागला त्यालाही. त्यानंतर पुष्यमित्राने कलिंगाच्या खरवेला आक्रमण करून कलिंग आपल्या राज्यात सांभाळून करून घेतलं. खारवेल, कलिंगा खारवेल आपल्याला आहे बघा, खारवेल इन्स्क्रिप्शन आपल्याला तो बघायचं आहे. अशा प्रकारे पुष्यमित्राच्या 36 वर्षाच्या कारकिर्दीत शुंग राजाचा विस्तार, गंगेचे संपूर्ण खोरे, उत्तर भारताचा काही भाग, गंगेचे संपूर्ण खोरे, दुसरं उत्तर भारताचा काही प्रदेश, उत्तर भारताचा काही प्रदेश आणि विदिशा, अयोध्या प्रदेश आपल्याला राज्य दिसते. पुष्यमित्र त्याचा पुत्र अग्निमित्र आला. कवी कुरुकुल कालिदास याच्या मालविका अग्निमित्राचा या नाटकाचा नायक, मालविका अग्निमित्र याचा नाटक जो अग्निमित्र आहे बघा. अग्निमित्र पुष्यमित्राच्या काळात विदिशा प्रांतात प्रमुख होता. अग्निमित्र नंतर त्याचा मुलगा सुज्येष्ठा याचकडून सत्तासूत्रे आली. त्याच्यानंतर वसुमित्राने सत्ता संपादन केले. पुष्यमित्र,
अग्निमित्र आणि वसुमित्र. त्यामध्ये सुज्येष्ठाकडून आपल्याला आले. वसुमित्राने ग्रीकांचे आक्रमण पुन्हा एकदा परतवून लावले. आपल्या पितामहाच्या स्मृतीप्रित्यर्थ अश्वमेध यज्ञ केला. वसुमित्र तसा पराक्रमी व समर्थ राजा असला तरी मदिरा व मदिराक्षीच्या आहारी गेल्याने त्याचा शुंग घराण्यातील मित्रदेवाने खून केला. मित्रदेव कणव. मित्रदेवानंतर हा वज्र मित्र या नावाने ओळखला जाऊ लागला. भागवत विदिशाचा प्रदेशाचा प्रमुख काशीपुत्र भागवत रासी त्याचे नाव. मगध सत्तेवर आला. शुंग घराण्याचा अखेरचा राजा देवभूमी किंवा देवभूती. कादंबरी या संस्कृत ग्रंथाचा लेखक बाणभट्ट यांच्या नोंदीनुसार देवभूमी कणव वंशी होता. शुंगानंतर कणव आहेत बघा. ब्राह्मण मंत्री वासुदेव कणव यांच्या कपटकार असतानाला बळी पडून त्याने 75 मध्ये हत्या केली. 75. अशा प्रकारे शुंग घराण्यातील 9 राजांची 110 वर्षाची राजवट संपुष्टात आलेली. ही 10 वर्ष आपल्याला चाललेलं दिसतं. कुठलं? मौर्य साम्राज्य. काय बघा, पुष्यमित्र शुंग आणि त्याच्या असणारे काय बघू प्रमुख घटना. ग्रीक आक्रमण परतावले. सगळ्यात महत्वाचं काय बघा, ग्रीक आक्रमण परतावले. एक महत्वाचं काम आपल्याला काय 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 झालं होतं अशोक पुष्यमित्राच्या काळात. मौर्य साम्राज्याच्या पतनाचा फायदा घेऊन परकीयाने भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली. बॅक्ट्रियाचा ग्रीक राजा डिमेट्रियस याने सिंध, पंजाब वगैरे काबीज केला. अयोध्येवरून पाटलिपुत्रकडे मोर्चा वळवला, पण तिकडे त्याचा राज्यात बंड झाल्यामुळे त्याला माघारी पडावे लागले. त्याच्या बाकीच्या सैन्याचा पुष्यमित्राने पराभव केला. पुष्यमित्राने स्वसामर्थ्य दर्शवण्यासाठी अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ केला. यज्ञ बघा, पुष्यमित्र अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ काय असतो बघा, किती दिवस चालायचं काय ह्याच्यावर डिटेल बघितलं. आणि अग्निमित्रानेही तो केलेला आहे बघा. अग्निमित्रानेही तो केलेला. also Agnimitra also did this the Ashwamedh Yajna. Agnimitra also did the Ashwamedh Yajna. सिंधू नदीच्या तीरावर यवनाने घोडा अडवला. वसुमित्राने त्या यवनांचा पराभव केला. वसुमित्र शेवटचा राजा. अशा प्रकारे पुष्यमित्राच्या प्रारंभ काळात डिमेट्रियस व अखेरच्या काळात मिनेंडर ह्या 2 यवन आक्रमणे पुष्यमित्राने परतवली. विदर्भावर प्रभुत्व आपल्याला मिळवलं. दुसरं काम काय बघा, एकही काम झालं. विदर्भावर प्रभुत्व. विदर्भावर प्रभुत्व. विदर्भाचा राजा यज्ञसेन हा शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ याचा नातेवाईक असून त्यावेळी विदर्भाचा राज्यपाल असावा. मौर्यांच्या पतनानंतर इतर राज्यपालाप्रमाणे यज्ञसेन विदर्भावर स्वतंत्रपणे राज्य करू लागला. कोण? यज्ञसेन, मौर्यांचा नातेवाईक. यज्ञसेन मौर्यांचा नातेवाईक, जो त्यांचा राज्यपाल होता विदर्भाचा असणारा. पुष्यमित्राचा पुत्र अग्निमित्र याने विदर्भावर स्वारी करून यज्ञसेनचा पराभव केला. या 2 चुलत बंधून विदर्भाची वाटणी करून त्यावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. अशा प्रकारे जालंधर ते बंगाल, नेपाळ ते नर्मदेपर्यंत पुष्यमित्राच्या साम्राज्याचा आपल्याला विस्तार होता. अश्वमेध यज्ञ आपण बघितला. अश्वमेध यज्ञ केला. स्वसामर्थ्य प्रस्थापित करण्यासाठी 2दा केला. कितीदा केला बघा, 2 वेळा केला. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाईल. काय पुष्यमित्राने किती वेळा अश्वमेध यज्ञ केला? तर 2 वेळा केला. पुष्यमित्राने 2 वेळा अश्वमेध यज्ञ केलेला दिसतो. दुसऱ्या यज्ञाचा घोडा यवन राजा मिनेंडर पुष्यमित्राचा नातू वसुमित्राने मिनेंडरचा सेनेचा पराभव केला. हिंदुनिष्ठ धार्मिक धोरण हे खूप महत्वाचं काम दिसतं. हिंदुनिष्ठ धार्मिक धोरण ह्यातलं बघून बेसिक पॉइंट्स आहेत. आणखी त्याच्यात रेफरन्स बुक मधला आणखी बघूया. पुष्यमित्राने वैदिक धर्माला आश्रय दिला. वैदिक धर्मालाच ब्राह्मण धर्म किंवा वर्णाश्रम धर्म म्हणत नंतरच्या काळात हिंदू धर्म असे नाव पडले. पुष्यमित्राने केलं अश्वधर्म, अश्वमेध यज्ञ वगैरे धार्मिक विधी त्याच्या वैदिक हिंदुत्व निष्ठेची साक्ष देतात.
पुष्यमित्राच्या आश्रयामुळे वैदिक हिंदू धर्माचे पुनरुत्थान प्रारंभ झाला. बौद्ध मताप्रमाणे पुष्यमित्राने बौद्ध धर्मीयांचा छळ केला असं हिंदू काय बौद्ध मत सांगतं. पुष्यमित्राने 36 वर्ष राज्य केलं आणि काय म्हणतात त्याच्यानंतर त्यांचे जे वंशज आहेत बघा, पुष्यमित्राचे वारस व शुंग वंशाचा अंत. 36 वर्षाच्या कारकिर्दीनंतर 151 किंवा 149 मध्ये पुष्यमित्र स्वर्गवासी झाला. त्याचा पुत्र अग्निमित्र पदारूढ झाला. पुष्यमित्रानंतर अग्निमित्र वसुमित्र आहे. सुज्येष्ठाकडून आपल्याला वसुमित्राकडे आलेले दिसतात. आपला पराक्रम काय म्हणतात प्रदर्शित केला. अग्निमित्राने दरबारातील प्रेम प्रकरण कालिदासाचे मालविका अग्निमित्र त्याचा जो नायक आहे तो कोण आहे बघा, अग्निमित्र. अग्निमित्रानंतर सुज्येष्ठ वसुमित्र भागवत वगैरे राजे होऊन गेले. शुंग वंशातील 10वा शेवटचा राजा देवभूती हा विलासी होता. त्याचा शेवटचा राजा आहे तो देवभूती विलासी असलेला दिसतो. त्याचे ब्राह्मण मंत्री सर्वेसर्वा होते. देवभूतीचा ब्राह्मण मंत्री वसुदेव कणव याने आपल्या दासीच्या मुलीला राणीचा वेश देऊन तिच्याकडून देवभूतीला ठार करवले दिसते. दासीच्या मुलीला मगधावर कणव सत्ता स्थापन केलेले दिसते. शुंग वंशाची कामगिरी. मगधावर शुंग वंशाने 112 वर्ष टोटल किती बघा 112 वर्ष राज्य केले. टोटल किती 112 वर्ष राज्य केले बघा कोणी शुंगाने. वसुदेवाने देवभूतीच्या काय केलं त्यामुळे पुनर्जीवन प्रारंभ झाले. यवनांच्या वसुदेव कणव हा ब्राह्मण शुंगाचा शेवटचा राजा, देवभूती याचा मंत्री. वसुदेवाने देवभूतीचा कपटाने खून करून मगधाच्या सिंहासनावर कणव वंशाची स्थापना करून तरी पण कणव वंशाच्या आधिपत्याखाली शुंग एवढा प्रदेश नसा. म्हणजे शुंग तेवढे पॉवरफुल नव्हते जेवढे काय म्हणतात की सॉरी कणव तेवढे पॉवरफुल नव्हते जेवढे शुंग होते. हे आपल्याला त्यामध्ये लक्षात येतं बघा. जे काय काय त्यामध्ये आहे. उद्या आपल्याला काय बघायचं आहे इंडो ग्रीक बघायचं. याच्यात अजून काय आहे का बघूया बघा. माहेश्वर भागवत या ग्रंथात पंथाचा प्रभाव विचारात घेण्यात वाढला आणि मध्य प्रदेशात व्याकरणाकडून संस्कृतच्या अभ्यासाला उत्तेजन मिळाले. दक्षिण भारतातील प्रतिष्ठान व कोंतल यांच्या दरबारी प्राकृत साहिला राजश्री मिळाला. मग काय काय मालविका अग्निमित्र पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र हा वैदिक घराण्यातील वंशज असल्याचे म्हटले आहे. तर पुराणे उघडपणे हर्षचरित हे ग्रंथ प्रस्तुत राजे शुंग घराण्यातील असल्याचे म्हणतात. नावाच्या आधी मित्र येणारे शुंग वंशीय राजे इराणी मित्राचे उपासक असल्याचे ग्रंथकार सुचवते. हे भारतीय ब्राह्मण असल्याचे उत्तर मानतात. आश्चर्य असे की पाण्याने शुंगाचा संबंध भारद्वाजाच्या विख्यात ब्राह्मण कुलाशी जोडला आहे. बृहदारण्यक उपनिषदात शौंगी पुत्र शुंग वंशीय स्त्रीचा पुत्र हे शिक्षकाचे म्हणून नाव आले आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये पण आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती आहे. ओरिजिनच्या थिअरी पण आपल्याला प्रश्न कधीतरी विचारला गेला तर आपल्याला ते माहिती असावं म्हणून आपण हे केलं. बृहदारण्यक उपनिषदामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती असते दिसते. काय माहिती दिसते शौंगी पुत्र किंवा शुंगीय वंशीय स्त्रीचा पुत्र शौंगी पुत्र शौंग वंशीय पुत्र स्त्रीचा पुत्र शौंग वंशीय स्त्रीचा पुत्र हे एका शिक्षकाचे म्हणून नाव आले असे. शौंगी आणि शौंग कुलाचा वंशज ह्या वंश ब्राह्मणात एका शिक्षकाचे नाव आहे. अश्वलायन श्रोतसूत्रात शुंग हे शिक्षक म्हणून ओळखले जातात. अश्वलायन श्रोतसूत्रात मालविका अग्निमित्र पुराणे वगैरे ग्रंथातील परस्पर विरोधी विधाने लक्षात घेता पुष्यमित्र आणि वसुमित्रापर्यंत त्यांचे ज्ञात वंशज भारद्वाज गोत्राचे शुंग होते की कश्यप वंशातील बैबेक होते हे सांगणे अवघड. धनभूतीच्या काळातील ऐतिहासिक शुंगाचा काळ 100 ते 75 BC असलेला दिसतो अधिकारी विद्वानांनी सांगितले.
हर्षचरितातील पुराव्याशी हा काळ जुळतो. त्यामध्ये पुष्यमित्राच्या बाबतीत हे वंश नाम नाकारण्यात आले, परंतु पौराणिक यादीतील अगदी अलीकडच्या काळात वसुदेव कण्वापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांनी उद्देशून ते वापरण्यात आले असावे. म्हणजे पुष्यमित्राचे राज्य नर्मदा आपण पाहिलं कुठंपर्यंत आहे, अयोध्या आहे, विदिशा यापर्यंत असले. देवदानाचा लेखक व तारानाथ हे विश्वसनीय मानले तर त्या जालंधर व शाकलचाही समावेश होते असे मानता येईल. स्वतः सम्राट पूर्वीच्या सम्राटाप्रमाणे पाटलीपुत्र येथे राहत असल्याने देवदानावरून दिसते. विदिशा पूर्व माळवातील बेसनगर येथे युवराज अग्निमित्र आपल्या वडिलांचा प्रतिनिधी म्हणून गोप्त किंवा गोप्त म्हणजे प्रतिनिधीसाठी गोप्त शब्द वापरलेला बा मालिकबाग अग्निमित्रात आहे. सम्राटाचा आणखी एक नातेवाईक राजप्रतिनिधी म्हणून कोसलाचे प्रशासन करीत असावा. अग्निमित्राचा राणीचा वीरसेन नावाच्या हलक्या जातीतील एक भाऊ होता. नर्मदेच्या तीरावर असलेल्या एका सरहद्दीवरील किल्ल्याचा प्रमुख म्हणून आपल्याला यातनं माहिती मिळते. गुंपा जे काय परत यवनांबद्दल आपल्याला बघायचं. पण आता त्याच्यात बघूया इग्नो काय म्हणतंय बघा. बरं आणि आपण ते पहिलं आताच भारद्वाज गोत्र आपण तसं पाहिलं, कालिदासाचं पण पाहिलं. अग्निमित्र ॲसन ऑफ पुष्यमित्र, बैंबिक कुल्ल बौद्धयान सूत्र रिप्रेझेंट सौत्र सूत्र Bambikian or the Kashyapa. In view of the conflicting statements, it is difficult to say that whether Pushyamitra was a Shunga of Bharadwaj Gotra or the Baimbik of Kashyapa lineage. However, all these sources indicate that the Shunga were Brahmanas. Moreover, a later text like Harshacharita also refers to Pushyamitra, a Brahmana who was an ignoble person. Shunga rule in India, according to Puranas, lasted for 112 years. Magadha was the nucleus of the kingdom. Assertion of Mauryan throne by the Pushyamitra referred to in Purana and Banabhatta. According to Puranaनुसार पुष्यमित्र किती वर्ष आहे बघा, 36 वर्ष राज्य केले. and died in 150. किती मेलेला 151 BC. His son आहे पुष्यमित्रानंतर अग्निमित्र आहे बघा, अग्निमित्र. त्याच्यानंतर आहे वसुमित्र, मित्र नावाचा देवता. तर पुराणा रेफर टू 10 शुंगा रूलर. पुराणात 10 आपल्याला काय म्हणतात की राज्यकर्ते आपल्याला सांगितले. एक्सेप्ट फॉर द पुष्यमित्र, अग्निमित्र, वसुमित्र, धनदेव. The historicity of the ruler is not supplemented by the sources. ऐतिहासिकता त्यामध्ये त्याला सपोर्ट करताना दिसत नाही बघा, जी सांगितलेलं आहे पुराणामध्ये. According to Patanjali's Mahabhashya, there were Greek incursions during the rule of Shunga. This information is also corroborated by the Yoga Purana. योग पुराणामध्ये आपल्याला त्याची माहिती दिसते. Greek besides the Saket near Ayodhya in Faizabad district of UP, Madhyamika, Nagari near the Chittor in Rajasthan. This is clear from the phrase Arunoya Yavano Saketam, Arunoya Yavano Madhyamikam. Patanjali also indicates that Yavana live outside the Madhya Desh. Patanjali असं सांगतो की यवन किंवा ग्रीक हे आउटसाइड द मध्य देशाच्या बाहेर राहत असावे, which was situated east of Adarsha. Malika Gaganimitra, Kalidas preserved the memory of the defeat of Yavana at the hand of Vasumitra. वसुमित्राच्या हाती जो पराभव झाला यवनांचा, ग्रीकांचा, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मालिका गगणिमित्रामध्ये दिसते. The grandson of Pushyamitra, Shunga. According to this play, Pushyamitra sent his grandson Vasumitra, Agnimitra's son, who escorted the sacrificial horse during its travel. आपल्याला माहिती यवनाने घोडा अडवला आणि त्याच्यानंतर तो लढाई झाली, त्यातनं मग काय ग्रीकांना यवनांना पराभूतून परत पाठवलं. प्रायर परफॉर्मन्स ऑफ तुदाश्वमेधा यज्ञ. अश्वमेध यज्ञ काय आहे बघा, याच्याबद्दल प्रश्न आहे बघा. अश्वमेध यज्ञ हे घेतलेलं आहे आपण ऋग्वेदिक काळामध्ये. अश्वमेध यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे, याच्याबद्दलची माहिती सांगा बघा. दुसरा आहे बघा राजसूय, तिसरा आहे बघा वाजपेयी,
अश्वमेध यज्ञ. Vasumitra defeated the Yavana on the bank of the Sindhu river. The sacrifice was performed after the Vasumitra returned victorious along with the horse. It is not certain who the leader of the Bactrian Greek army war. Menander, Demetrius, and Icradius have been suggested as possible candidates. After Ashoka tryst with Dhamma and Buddhism, the Shunga are known for the having reverted to Brahminical orthodoxy. In Ayodhya inscription, Ayodhya स्तंभलेखामध्ये याबद्दलची माहिती मिळते. अयोध्या स्तंभलेखाबद्दल त्याची माहिती मिळताना दिसते. धनदेव, the Pushyamitra Shunga is credited with performance of 2 Ashwamedha आपल्याला केलेले दिसतात. Buddhist sources claim that he persuaded Buddhists. दिव्यवदान depicts Pushyamitra as a destroyer of Buddhist monastery. दिव्यवदान तर असं सांगतं की पुष्यमित्र हा बुद्धिस्टचा असणारा, बुद्धिस्टची फिलॉसॉफी किंवा बौद्ध भिक्खूंना मारणारा आणि तो धर्म संपवणाराच म्हणून बघितलेला. प्लेसेस ऑफ वर्शिप पर्टिक्युलरली दोज कन्स्ट्रक्टेड बाय द जे अशोकानं बांधलेले आहेत. फॉर इन्स्टन्स इट इज सेड दॅट ही अटेम्प्टेड टू डिस्ट्रॉय द काकुताराम monastery of Patliputra. According to sources, he also fixed a price of 100 dinar of the head of every monk. प्रत्येक बौद्ध भिक्खूच्या काय म्हणतात की जी मुंडका आहेत त्याचा 100 दिनार एवढा दर ठेवला. एक जो जेवढे मुंडके आणेल किंवा जेवढे शिरच्छेद करून आणेल तेवढा त्याला दाम मिळणार. However, this account of Deodan seemed highly exaggerated. ते अतिशयोक्ती असलं दिसतं. If the renovation conducted on the stupa and the other Buddhist monuments date to this period, then it would be difficult to believe that Shunga acted against the Buddhists. Shunga acted against the Buddhists. Another feature of this period was the king assumed grandiose title. This is in contrast to the Mauryan. Ashoka calls himself Raja. Ashoka फक्त स्वतःला राजा म्हणतात. ह्या काळात वेगवेगळे नाव दिसतात. However, see the use of titles Maharaja, Rajaraja, Rajati Raja, Shano, Shauno, Nano, Shau. Vedic sacrifice Ashwamedha Rajashi were performed with a view of augment royal. Theoretical treatises of this period uphold the concept of divine creation or divine origin of the king. Manusmriti explained that the Prajapati, the creator, created the king by combining the essence of the Indra, Varuna, Vayu, Yama, Agni. More or less a similar description also figure in the Ramayana, which presents the king as someone who must not only always obeyed but reversed to Manesha, Ujjacha, Nityada. This relation with divinity form a crucial aspect of the polity of the period. Last king आपल्याला देवभूती असणारा राजा दिसतो. शेवटचा राजा शुंगांचा कोणता आहे बघा, देवभूती हा राजा आहे बघा. ब्राह्मणा मिनिस्टर वासुदेवने त्याला मारलेला आहे. Shunga line came to end by the 75 BC. हे आपण शुंग पण बघितले बघा, शुंग सुद्धा पाहिले. They were followed by a Kanava whose founding members was the Vasudeva. त्यामध्ये टेरिटोरियल कंट्रोल काय आहे, कसं आहे, आपण त्याला उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण ते बघूयात बघा. मोरे शुंग आपलं संपलेलं आहे अशा पद्धतीनं. थोडं राहिलेलं एक 10 मिनिटं लागतील बघा, तीही आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण बघूयात बघा. शुंग झाले किंवा आपल्याला कणव पण बघितलेलं आहे. इंडो ग्रीककडे आपण जाऊयात बघा. परत इंडो ग्रीक बघू, कुशाण बघू, शक बघू, क्षत्रप बघू, सातवाहन बघू, संगम बघू. या पद्धतीने आपण आता पोस्ट मौर्यन काळाच्या अभ्यास आपण करूयात बघा. आता आपण काय केलं, शुंगांचा अभ्यास केला. शुंग 2 अश्वमेध आपल्याला केलेले दिसतात. कुणी पुष्यमित्र शुंग, त्यांची मुलं कोण कोण होती किंवा काय होतं ह्या गोष्टी आपण त्यामध्ये पाहिलेल्या होत्या बघा. म्हणजे काय काय आहे आपल्याला कशा पद्धतीनं विचारलेलं आहे किंवा कसं आहे ते सगळं बघितलं पाहिजे बघा. ते जर नाही बघितलं तर आपल्याला ते कळणार नाही बघा. येते का लक्षात बघा. ओके, चल या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण परत शुंगांचा पुढचा भाग आणि इंडो ग्रीक आपण बघूया. थँक्यू.